छत्रपती संभाजी स्टेडियम सिडको नाशिक येथील रेणुका पान स्टॉल दिव्यांग व्यक्ती पप्पू सोनवणे वय वर्ष 59 यांचे पान स्टॉल येथे विशाल भालेराव सिगरेट घेण्यास गेले। 10 रुपयांची सिगरेट बापू सोनवणे यांनी 11 रुपयाला दिली असता किरकोळ वादातून त्यांची हाणामारी झाली। यात विशाल भालेराव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना त्यांच्या परिवाराने पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरांच्या हवाली केले। यात विशाल भालेराव यांना डोक्याला दुखापत झाली असून ते मृत्यू झाले। रेणुका पान स्टॉलचे बापू सोनवणे व त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सांगितले। काल दुपारच्या सुमारास टपरी चालक बापू सोनवणे याच्या टपरीवर विशाल भालेराव हे गिराईक आले होते आणि काही मालाची किमतीवरून त्यांच्यात वाद झाला। त्या वादाच्या दरम्यान टपरी चालक बापू सोनवणे याने त्याच्याकडे असलेले लाकडी दांडा होता, त्या लाकडी दांड्याने भालेराव यांच्या डोक्यात मारलं आणि भालेराव यांच्या डोक्याला जखम झाली। त्यानंतर आपण संध्याकाळी जो मृतदेह आहे पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केला होता। आज दुपारी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे आणि ती जी इंजुरी आहे किंवा ते मयत झालेत ते हेड इंजुरीने झाले आहेत। याशिवाय त्यांचा विसरासुद्धा प्रिझर्व करून ठेवण्यात आला आहे। दोन्ही आरोपी आपण अटक केले आहेत। पुढचा तपास ही त्या बाजून करत आहे। म्हणजे याच्यात ग्राहक आणि मारेकरी दोघांना ताब्यात घेतलं। ज्याचा खून झाला नाही, खून झाला ते तर ग्राहक होते, परंतु टपरी चालक आणि त्याचा मुलगा दोघांनाही आपण अटक केली आहे। सर यांची नेमकं पार्श्वभूमी काय? आता हा जो मुलगा होता हा एका प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करत होता आणि हा टपरी चालक 2014 पासून हा तिथे पानटपरी चालवतो आहे। त्या ठिकाणी त्याचा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय त्याला ते टपरी चालवण्यासाठी मदत करतात आणि हा जी घटना झाली ही किरकोळ बाचाबाचीतून त्याने जे लाकडी दांड्यांनी मारलं त्याच्यामुळे मयत झाला आहे। महानगरपालिकेची सुद्धा अतिक्रमणाविरोधात कारवाई चालूच असते आणि त्यांना ज्या ज्या वेळी आवश्यक असेल त्यावेळेस आम्ही पोलीस बंदोबस्त देतो, जेणेकरून या अतिक्रमणातील टपऱ्या किंवा इतर कोणतेही वाहतुकीला अडथळा होईल असे अतिक्रमण तिथं राहणार नाही यासाठी आम्ही महापालिकेची कायम समन्वय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।